प्रतिज्ञा आहे ना? काय आहे प्रतिज्ञा? हा 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 म्हण ना. अरे चुकलं तर चुकू दे. कुठं मराठी मीडियम मध्येच आहे ना? मग प्रतिज्ञा काय आहे? इथं सर बसलेत बरं का. पोरांनो शाळेत प्रतिज्ञा काय? हा भारत देश आहे. यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा बरं. वा वा वा. भारत माझा. आता शब्द किती सुंदर वापरलाय बघा. भारत. भारत का आपला? माझा. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. माझं म्हटल्यावर प्रेमच असतं. जसं आपण म्हणतो गाडी. पोरांनो मोठ्याने गाडी, बंगला, जमीन, बायको. बायको माझी. वा 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 जमला आता. त्याला नाही तरी म्हणतोय. हा बघा प्रेम. माझं म्हटल्यावर प्रेम असतं मला. वा आता हे मंदिर आहे. मंदिर. मंदिर कुठं माझं असतं का? मंदिर महिला मंडळ मंदिर. हा हा आपलं. आपलं मंदिर. आपलं सार्वजनिक मंदिर. गावचं मंदिर. आपलं मंदिर. हो आपलं म्हटलं की ते सार्वजनिक झालं. आता माझ्यासमोर हा माईक आहे. मी जर म्हटलं हा माईक आपला आहे. हा माईक आपला आहे. माईकवाले लगेच म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले? हा माईक माझा आहे. म्हणजे माझं म्हटल्यावर प्रेम असतं का नाही? जसं भारत माझा देश आहे. विठाला विठाला. हो देशाविषयी प्रेम असावं महाराज. पूर्वी लोक म्हणायचे आपल्या देशामध्ये सोन्याचा धूर निघायचा. कशाचा? सोन्याचा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. ये धरती यार से मुने जपते प्रभु नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि हो. हर बालक एक मोहन और राधा एक एक बाला, और राधा एक एक बाला. या सबसे सूरज पहले आ काले अपना फेरा. वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जय भारती जय भारती जय भारती जय भारती. वा 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 महाराज. आवडलं की लगेच टाळ्या वाजवायचं. म्हणजे कसं आम्हाला उत्साह येतो. आमचा उत्साह तुमच्यावर अवलंबून आहे. वा सुंदर महाराज. बघा देशाविषयी प्रेम असावं महाराज. दुसरं गोष्ट म्हणजे धर्म. आता नीट आहे का? धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो. पोरांनो पोरांनो इकडे इकडे बघा ना. महाराज इकडे तुम्ही तिकडे कुठं बघता? जाऊ द्या. लहान पोर आहे. लहान मुले देवा घरची. लहान मुले देवा घरची फुले. मोठी मुले निळू फुले. त्याच्यात काय असतं तो? नीट लक्ष द्या. इकडे इकडे लक्ष द्या. बघा देशाविषयी प्रेम असावं. धर्माविषयी प्रेम असावं. धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो. मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या काय? धर्मा माझी धर्म स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी सांगितली. काय सांगितली? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. माणूस की आपला खरा धर्म आहे.
माणसाने माणसावर प्रेम करणे, माणसाने माणसाला मदत करणे हा आपला काय आहे? अहो धर्म आहे ना. मला खरं सांगा बरं बसलेली मंडळी, आपला धर्म खरा टिकवला कोणी? कोण म्हणलं? काय कोणी? छत्रपती. तुम्ही पोरं हुशार आहे बरं का, यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं, आपला धर्म टिकला असता? अजिबात नाही महाराज. मंदिरावरती कळस राहिले असते, दारापुढं तुळस. तुमच्या सप्त्याला 83 वर्ष. आजचा महाराज नाही नसताच ना. आता सप्ताह नाही तर महाराज कुठं? म्हणजे धर्म टिकला म्हणून हे सगळ्या गोष्टी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपला धर्म टिकला. त्यांचे मातोश्री कोण? जिजाऊ मासाहेब. वा. जिजाऊ मासाहेबांचं अवतार कार्य झालं नसतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती त्यांच्याकडून झालंच नसतं ना महाराज. हो, म्हणून त्यांचे आपल्यावर फार उपकार आहे महाराज. त्यांच्याबद्दल एवढं सुंदर वर्णन आहे बघा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. बोला तो बापाचा बाप माझा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप माझा शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप माझा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप माझा शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती, दैवत दैवत छत्रपती आमचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. अंधार झाला दिवा पाहिजे, अंधार झाला, अंधार पार झाला दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा 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 पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी, जय भवानी, अरे जय भवानी. नाही तर सरांना सांगावं लागेल पुढच्या वेळी डबल महाप्रसाद. छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून धर्म टिकला महाराज. प्रमाणे धर्माचे पालन करणे खंड हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे, केले धर्माचे पालन, केले धर्माचे पालन, केले धर्माचे पालना, केले धर्माचे पालना. हे नित्य संतांचे पूजन, नित्य संतांचे पूजन, पूजन केले धर्माचे पालना, केले धर्माचे पालन. पालन.
धर्माचे पालन. म्हणजे देशाविषयी प्रेम असावं, धर्माविषयी प्रेम असावं, देवाविषयी प्रेम असावं. 3 गोष्टीच्या ठिकाणी आपली जागृती होते. म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह दिवस पहिला वर्ष, आणि तो दिवस माझ्या वाटेला आले. माझं मी भाग्य समजतो कीर्तनाला. मग आतापर्यंत चाललं काय होतं महाराज? विठाला वा. मग आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय नामपर प्रकरणातील अभंग आहे. जगद्गुरु तुकोबराय नामाची महती सांगतात. आता नीट लक्ष द्या. आजच्या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे थोडक्यात. आता उठाउठी या शब्दाचा अर्थ नीट लक्ष घ्या. उठाउठी, उठाउठी म्हणजे कायम धरता हरी, बसता हरी, कांडता हरी, भांडता हरी, सर्व ठिकाणी हरीच हरी. नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी. मग भगवंताचं नाम घेतल्यावरती फायदा काय? कारण आज प्रत्येक क्षेत्रामध्ये काय बघितलं जातो? बोलत जावं. काय बघितलं जातं? फायदा. महिला मंडळ काय बघितलं जातं? तुम्ही तर बोलायचं पण झाले. काय बघितलं जातं? फायदा. आता नीट लक्ष द्या. समजा एखादा माणूस जर आपण कामाला ठेवला आपल्या इथं, तो पहिला प्रश्न काय विचारतो? बोला ना, काय विचारतो? हा हा पैसा किती देणार? हा म्हणजे पैसे किती देणार, पगार किती देणार, रोजंदारी किती देणार विचारतो का नाही? हो, सगळेच विचारतात. महाराज लोक सुद्धा म्हणतात सर. म्हणजे फायद्याशिवाय कोणी काही करत नाही. आता नीट लक्ष द्या. हा, मग तुकोबारांना लोक म्हणले आम्ही देवाचं नाव घेऊ पण फायदा काय? होय संसाराची तुटी. पण लोक म्हणले आम्हाला तुम्ही काही येडे समजता का काय? सगळं चाललंय हे संसार वाढवण्यासाठी का तोडण्यासाठी? जो तो कष्ट करतोय संसार वाढवण्यासाठी. तुमच्या देवाचं नाव घेतलं आणि संसार तुटत असेल तर आम्ही येडे काय? तुकोबाराय म्हणले तुम्ही जो संसार समजता तो संसार वेगळा, आणि संतांनी जो संसाराचा अभिप्रेत सांगितलाय तो संसार वेगळा. तुम्ही संसार कशाला समजतात? घरदार, बायका, मुलं, बंगला, गोडी, शेती, याला काय म्हणता तुम्ही? संसार. पण तो संसार नाही, तो प्रपंच आहे. हे घरदार, बंगला, गाडी, घोडा, शेती हे काय आहे? प्रपंच आहे, संसार नाही. संसार म्हणजे काय? पुनरुपी जननम, पुनरुपी मरणम, पुनरुपी जननी जठरे शयनम, ये संसारे खलो दुसरे कृपया हरे पाहे. म्हणजे जन्माला येणं आणि मरणं हे काय आहे? संसार. याच्यातून तुझी सुटका होईल. मग सुटका होण्यासाठी असं काहीतरी लाभ बांधा की जेणेकरून आपण देवापर्यंत पोहोचू. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. आता प्रापंचिक लाभ आणि देवापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, मग त्याला साधन आहे. मी आज कीर्तनाला इथं आलो, सकाळी 4ला निघालो. किती पाठ 4 वाजता निघालो, 3:30ला राख्या बांधल्या, 4ला गाडीत बसलो, सकाळी इकडं 11ला आलो. 11 ते कार्यक्रम केला, नंतर सरांच्या घरी मुक्काम झाला, थोडा वेळ आराम झाला आणि मग इथं आलो. म्हणजे दिवसभर मी सकाळी 4 वाजल्यापासून निघालोय. मी तुम्हाला कसा दिसतोय? हा, फ्रेश दिसतो का नाही? तुम्ही कुठून आले? तुम्ही इथलेच का? मग तुम्हाला झालंय काय? असं फ्रेश बसा महाराज, फ्रेश. मग मी सकाळी 4 वाजल्यापासून निघालोय. काहीतरी साधन वापरून आलो का डायरेक्ट इथं पोहोचलो? बसणारी मंडळी, साधन वापरलं ना, गाडीने आलो का नाही? मग देवापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा साधन आहे. कुठलं साधन? नामापरिते साधन नाही जे तू करीसे अनेक काही. नामाशिवाय दुसरं साधन नाही. आणि हे सगळ्या गोष्टी तुकोबाराय हाकारून सांगतात. काय सांगतात? हाकारून. आता हाकारून या शब्दाचा अर्थ नीट लक्ष द्या. हाकारून म्हणजे काय? समजा 2 शेतकरी 2 शेतात काम करतात, वेगवेगळ्या शेतात. एक शेत इकडे, एक शेत तिकडे. आता या शेतातील शेतकऱ्याला, त्या शेतातील शेतकऱ्याला आवाज द्यायचा असेल तर कसा देतो? हाकारून देतो ना. राम भाऊ, ओ राम भाऊ. याला काय म्हणतात? हाकर. हाकरणे. असं तुकोबाराय आपल्याला हाकरून सांगतात. काय सांगतात? नाम घेता राहू नका. नाम घेतल्याशिवाय राहू नका. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ
कीर्तनाला? आतापर्यंत चाललं काय होतं बाबा? विठाला विठाला विठाला. ढाला 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 ढाला. हो, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. बघा, प्रत्येक जीव हा सुखासाठी तळमळत आहे. महिला मंडळ, प्रत्येक जीव हा सुखासाठी तळमळतोय, पण सुख काय माणसाला मिळत? सुख काय मिळत नाही. आज माणूस वरून सुखी आहे, आतून बोलत जा. वरून सुखी, आतून दुःखी आहे महाराज. बघा, तुम्हाला एक उदाहरण देतो. नियतीला दिवस गेले, नियतीला दिवस गेले, नियती बाळांत झाली आणि तिला जुळीमुळं झाली. जुळी जुळी कळतात ना? हा, सेम सेम जुळीमुळं झाली. हा, एकाचं नाव ठेवलं सुख, एकाचं नाव ठेवलं, बोलत जा म्हणजे समजेल तुम्हाला, एकाचं नाव आणि एकाचं दुःख. आणि ती जुळी मुलं आता हळूहळू मोठी झाली आणि ग्राउंडमध्ये खेळायला गेली. कोण? सुख आणि ग्राउंडमध्ये खेळायला गेली. आता ग्राउंडमध्ये जेवढी मुलं होती ती सुखासोबत खेळतील का दुःखासोबत? हो, बोला पटकन. सुखासोबत. सगळे कोणासोबत खेळतात? सुखासोबत. दुःखासोबत कोणी खेळा नाही. दुःख रडत 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 आई जवळ आलं आणि आईला म्हणलं, आई माझ्यासोबत कोणीच खेळत नाही ग. आईने त्याचा गाल ओढला आणि म्हणली, बाळा तुझ्यासोबत कोणी खेळत नाही हे ठीक आहे, पण मी सुद्धा तुझ्यासोबत नाही. दुःखाची आई सुद्धा दुःखासोबत, बोला पटकन, दुःखाची आई सोबत दुःखासोबत नाही. दुःखाची आई सुद्धा दुःखासोबत नाही महाराज. पण आई ती आईच असते. मग आईने एक डोकं लावलं. काय लावलं? नीट लक्ष द्या. सुखाला जवळ बोलवलं, दुःखाला जवळ बोलवलं आणि काय केलं? सुखाचे जे कपडे आहेत दुःखाला घातले आणि दुःखाचे जे कपडे आहेत सुखाला घातले. गेले ग्राउंड मध्ये खेळायला. आता कोणासोबत खेळतील? काय अवघड आहे का? मी अवघड कीर्तन सांगतच नाही, कारण मलाच येत नाही. मी सगळ्या लोकांना समजलं असं कीर्तन सांगतो. हा बघा, सुखाचे कपडे दुःखाला, दुःखाचे कपडे सुखाला. ग्राउंड मध्ये खेळायला गेले. सगळे मुलं कोणासोबत खेळायला लागले? दुःखासोबत. का? कारण त्यांनी कपडे कोणाचे घातलेत? सुखाचे घातले. दृष्टांत इथं संपला. आज माणूस वरून सुखी पण आतून, आपण वरून सुखाचे कपडे घातलेत पण आतून आपण कोण आहे? कोण आहे? दुःखी आहे महाराज. हो, माणूस आज सुखी आहे फक्त वरून, आतून नाही महाराज. हो बघा, तुम्हाला उदाहरण देतो. आता पटकन बोलायचं बरं का. माणूस आमदार झाला म्हणून सुखी, पण मंत्रीपद मिळालं नाही म्हणून मोठ्याने बोला, आवाज मला आला पाहिजे. माणूस आमदार झाला म्हणून सुखी, मंत्रीपद मिळालं नाही म्हणून. मंत्रीपद मिळालं म्हणून सुखी, पण पाहिजे ते खातं मिळालं नाही म्हणून दुःखी. पोरग 12वीत चांगल्या मार्गाने पास झालं म्हणून सुखी, पण पुढे त्याचा कुठंच नंबर लागला नाही म्हणून दुःखी. मुलीचं लग्न झालं म्हणून सुखी, पण सासरची माणसं चांगली भेटली नाही म्हणून दुःखी. गोरी बायको मिळाली म्हणून पोरांनो, पुढच्या दिवशी 7 दिवसाचे 7 महाराज बसले तिथे. ते म्हणतात गोरी बायको मिळाली म्हणून सुखी, पण तिचं आपलं पटत नाही म्हणून भरपूर पैसा मिळाला म्हणून सुखी, पण मिळालेला पैसा चोरीला गेला म्हणून. हे 11 वाजेपर्यंत चालत राहणार आहे भाऊ. ते कुठं काय संपत असतं का महाराज? सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. हो, माणूस सुखी आहे पण वरून महाराज. का? कारण माणसाला आज समाधान नाही. काय नाही? आज माणसाला काय नाही? समाधान नाही महाराज. समाधान कुठे? इथे महाराज. बघा, पुस्तकी ज्ञानाने तुम्हाला सुख मिळेल, पण आध्यात्मिक ज्ञानाने तुम्हाला समाधान मिळेल महाराज. हो, पुस्तकी ज्ञानाने तुम्ही एक जन्म सुखी व्हाल, आध्यात्मिक ज्ञानाने जन्म मृत्यूचा फेरा चुकवाल. हो, म्हणून माणूस पाहिजे समाधानी. आज समाधानी नाही महाराज. हो, मनासारख्या गोष्टी घडल्या नाही तर माणूस दुःखी होतो.
एक गोष्ट सांगू का तुम्हाला, मनासारख्या गोष्टी घडण्यासाठी मनाविरुद्ध दिवस सोसावे लागतात, तेव्हा मनासारख्या गोष्टी घडतात. काही वेळेला गोष्टी मनासारख्या होतील, काही वेळेला मनाविरुद्ध होतील. मनासारख्या झाल्या तर आनंद, मनाविरुद्ध झालं तर दुःख. हो, पण हे जे आहे मनाविरुद्ध आणि मनासारखं, हे फक्त म्हणायला आहे. जो काही खरा खेळ आहे तो नियतीचा आहे महाराज. नियतीला जे मान्य आहे ते आपल्याला स्वीकारावंच लागेल, कारण जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. म्हणून माणसाने समाधानी असावं. आज समाधान राहिलं नाही महाराज. दुसऱ्याच्या दारापुढं नवीन इनोवा गाडी दिसली सर, दुसऱ्याच्या दारापुढं नवीन इनोवा गाडी दिसली, नवीन, याच्या छातीतच चमक आली. बघता काय मायक मेलं ती. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. अहो हे मेलं ना, घेणं न देणं. कारण काय नाही, काय नाही, समाधान नाही. समाधान असावं माणसाकडे महाराज. हो, आज समाधान नाही. इथं बसलेले पैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं, तिने हात वर करा. एवढा वेळ लागले कसं व्हायचं. बरं घ्या घ्या घ्या, एक दोन जणांनी हात वर केला, घ्या खाली घ्या. तुम्ही हात वर करूच नका, कारण बाकीच्यांना माहिती आहे तुमचा शेजार कोणी. माणूस समाधानी नाही हो. काय समाधान आहे, अजिबात समाधान नाही महाराज. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो, एक वेळ माणसानी मळका असावं पण हा म्हणा ना, म्हणा जळकं नसावं. मळ साफ होतो. आता लई पावडर आहे, सर्फेक्सल, टाईड, रिन आला, घडी, वॉशिंग पावडर, तुमचा आखा मळ साफ होतो. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राख कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये, समाधानी असो. आता समाधान नाही महाराज. हो, लोक हसत नाही. आता आजचं जाऊ द्या कीर्तनाचं, पण अशी माणसं हसलं पाहिजे. माणसाने आनंदाने राहिलं पाहिजे, कारण ज्याला हसता येतं त्याला चार माणसात, बोला ना, ज्याला हसता येतं त्याला चार माणसात बसतं आणि गर्दीत हा ते म्हणते गुस्ता येतो. हा बरोबर तर आहे. हा, हसून खेळून राहिलं पाहिजे माणसाने महाराज. हो, बघा समाधान असावं महाराज. हो, सुख आहे पण वरून, आतून नाही. सुख देवाच्या भक्तीत महाराज. भक्तीमध्ये किती ताकद आहे नीट लक्ष द्या. भक्तीमध्ये हो, सावता महाराज, संत शिरोमणी सावता महाराज एकदा मळ्यात बसले, चिंतन करत, भगवंताचं नामस्मरण करत बसले. आणि भगवंताचं नामस्मरण करत असताना पंढरपूरचा जो पांडुरंग आहे, विठ्ठल आहे, तो धावत धावत आला आणि सावता महाराजांसमोर उभा राहिला. आल्यानंतर भगवंत म्हणाले, सावता महाराज माझ्या माग चोर लागलेत. कोण लागले? कोण लागले? कोणाच्या माग वाटते का तुम्हाला? देवाच्या माग काय लागले? चोर लागले. सावता महाराजांनी ओळखलं, हे देव आहे, आपली परीक्षा घ्यायला आलेत. देव म्हणाले माझ्या माग चोर लागलेत. आता देवाच्या माग चोर लागणं शक्य आहे का महाराज? का? कारण तो सर्वात मोठा चोर आहे. कशावरून? दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, धरेला पंढरीचा चोर, धरेला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, धरेला पंढरीचा चोर, धरेला पंढरीचा चोर. गळा बांधून अगर, गळा बांधून अगर, गळा बांधून धरेला पंढरीचा चोर, धरेला पंढरीचा चोर, गळा बांधून दोर, गळा बांधून दोर, गळा बांधून दोर, दरीला पंढरीचा चोर, धरेला पंढरीचा चोर, चोर चोर चोर. वा 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 वा. देवाच्या माग काय चोर लागणार? देवच
खूपच मोठा चोर आहे. दरीला पंढरीचा गळा बांधोनिया. देव आले आणि सावता महाराजांना म्हणाले मला लपण्यासाठी जागा दे, कारण माझ्या मागं कोण लागले? चोर लागले महाराज. सावता महाराजांनी ओळखलं, हो, न सांगता अंतर. वा वा वा. सावता महाराजांनी ओळखलं, आपली परीक्षा घ्यायला देव आलाय. हो, जवळच विळा पडला होता. विळा टार दिशी छाती पाडली आणि देवाला लपायला जागा दिली. थोडासा जो देवाचा जो किंवा शेला आहे तो बाहेर दिसला. आता तो राहिला का ठेवला? हा, ठेवला. हो, शेला थोडा बाहेर ठेवला आणि ठेवल्यानंतर थोड्या वेळाने संत श्रेष्ठ ज्ञानोबराय आणि संत श्रेष्ठ नामदेवराय त्या ठिकाणी आले. आल्यानंतर ज्ञानोबरायांनी बोट करून दाखवलं, बघा नामदेवराया, देव तिथं लपलेत. नामदेवराय त्या ठिकाणी गेले आणि तो शेला हळूहळू बाहेर ओढला आणि देवाला बाहेर आणलं. नामदेवरायांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. नामदेवराय म्हणाले, उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या हातात आहे त्याला साठवायला सावता महाराजांचं हृदय आहे महाराज. हो, आतापर्यंत दोनच जण असे आहेत की ज्यांनी देवाला हृदयामध्ये साठवलं. एक संत शिरोमणी सावता महाराज आणि दुसरे श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. हनुमंतराय आणि सावता महाराज, ही भक्तीची काय आहे? ताकद आहे महाराज. हो, अजून काय ताकद सांगू महाराज, किती सुंदर वर्णन बघा. एक वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्होपात्राला देवान मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. धनी मलाय दाखवाना विठुरायाची पंढरी. 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 भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. विठुरायाची पंढरी. धनी मलाय दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाय दाखवाना विठुरायाची पंढरी. हे संत जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, सखूबाई. यांचे अभंग ऐकूने मन आनंदित होई. भंग ऐकोने मन आनंदित होय. हरिनामाच्या गजरात, हरिनामाच्या गजरात सुखे होईल संसारे. धनी मलाय दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाय दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. धनी मलाय दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाय दाखवाना विठुरायाची पंढरी. वा 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 वा. एकदा टाळकरी गायक वादक साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. खूप सुंदर महाराज. मला सांगा, गायन करणं सोपं आहे का हो? सोपं आहे का? तुम्हाला हळू बोलल्यावर कळतं का? मग मी एवढा जीव कशाला काढला असता? गायन करणं सोपं नाही महाराज. हो, काहींना नुसतं सा लावायला वर्ष जातं. हो, सोपं नाही. मृदंग वाजवणं सोपं आहे का? वय त्याच्या मागे कष्ट आहे महाराज. 10-10 वर्ष घासावं लागतं तेव्हा एवढं सुंदर वाजवता येतं. सोपं आहे काय? अजिबात नाही महाराज.
बरं ते जाऊ द्या, कीर्तन करणं सोपं आहे का हो? तुम्ही माझ्या पुढे नाहीच म्हणणार, मी गेल्यावर काय म्हणतात हे महत्वाचं आहे. हो बघा आता एवढे सुंदर गायक आहे, सुंदर वादक आहेत महाराज, टाळकरी मंडळी आहेत. आमच्या सर्वांकडे पाहून तुम्हाला असं वाटत असेल ना महाराज लोकांची लई मजा आहे, वाटत का नाही? हा आता काय खरं नाही. वाटतच असणार ना महाराजांची लय मजा आहे. पण एक वाक्य सांगू का तुम्हाला? बघा आता पोरांनो, तुम्हीच म्हणले ना, आता उत्तर द्या पटकन. रॉकेट माहिती आहे ना? रॉकेट, रॉकेट कुठं उडतं? हा म्हणजे आकाशात. रॉकेट कुठं उडतं? आकाशात. आता आकाशात रॉकेट दिसल्यावर तुम्ही काय म्हणता? काय उंच रॉकेट उडतंय म्हणता ना, काय रॉकेट उंच उडतंय. पण त्या रॉकेटचा माग धूर किती निघतो तुला माहित का? रॉकेटला माहित. तसं तसं आमच्याकडे बघितलं तुम्हाला वाटत असेल महाराजांची लई मजा आहे, पण आमचा माग दूर किती निघतो तुम्हाला माहित का? आम्हाला माहित. सोपं नाही महाराज, हे लय अवघड आहे महाराज. एक जण माझा मित्र होता महाराज, तो मला भेटला की नुसताच कणायचा, महाराज तुमची लई मजा, तुमच्यासारखी मजा कोणाचीच नाही. म्हणलं कणू नको. 8च दिवस माझ्यासोबत फिर गाडीमध्ये. किती दिवस? 8 दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही, वाजवणार नाही. म्हणलं तुला कोण गायला वाजवायला देतं? इथं रती महारती पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. टाकलं महाराज गाडीत, रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळ संध्याकाळ कीर्तन. असं वैतागलं महाराज 8 दिवस ते प्रवास करून. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंश देवाकडे जावे त्याच्या वंशात, देवाकडे जावे त्याच्या वंशात, देवाकडे जावे त्याच्या वंशात. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात. देवा पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात. देवाकडे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. सोपं नाही महाराज, आहे अजिबात सोपं नाही महाराज. हो तुम्हाला सांग, आता विषय निघाला म्हणून सांगतो ना, तुम्ही सांगत नाही कधी. 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 35,000 किलोमीटर. किती दिवस आहे गाडीत आणि रात्री घरी जायला याची गॅरंटी नाही. तुम्ही आज काय घरी जाऊन देत नाही मला. सोपं नाही महाराज. महिल्यामुळं कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो तसा आम्ही रोज शिजतो, सकाळ संध्याकाळ. पण हे तुमचं प्रेम आहे महाराज, म्हणून एवढं सगळं गोष्टी शक्य आहे महाराज. नाहीतर महाराज काय मज पामरासी काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. एवढंच माझं. सेवके करावे सांगितले काम, तेथे मी दुपन कामानोय. सुंदर नियोजन महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गातील देवांना आनंद घ्यायचा असतो, मिळत नाही. स्वर्गीचे अमर इच्छिदाते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. इथं आनंद घेतला पाहिजे. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. गाये नाचे उडे आपुल्या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. सुंदर नियोजन, सुंदर प्रयोजन आहे महाराज. आणि या अखंड हरिनाम सप्तामध्ये सप्त्याच्या निमित्ताने देवाकडे एवढंच मागायचं, हे देवा, हे देवा, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माची गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकू दे, आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहू दे. एवढंच देवाकडे मागायचं. शेतकरी वर्ग सुखी होऊ दे महाराज, कारण शेतकऱ्यासारखे कष्ट कोणी करत नाही महाराज, कोणीच कष्ट करत नाही महाराज. मला सांगा बरं, समजा आपण समजा कापड दुकानदाराशी दोस्ती केली. कापड दुकान असेल, कापड माहिती ना, कापड दुकानदाराशी दोस्ती केली आणि त्याला म्हटलं 1 मीटर कापड दे ना फुकट. देईल का हो तो? बोला पटकन, देईल का? नाही देणार. आता सोनाराशी दोस्ती केली, त्याला म्हणा एखादा अर्धा ग्राम
हा मिली मिली नाही, तो उभं सुद्धा करणार नाही तुम्हाला, उभं तो म्हणणार निघ. आता शेतकऱ्याशी दोस्ती करा. त्याला म्हणा 2-4 कांदे दे ना, 2-4 किलो कांदे. तर म्हणून 2-4 किलो, अरे 55 किलोची गोण घेऊन जा, हे म्हणणार फक्त शेतकरी महाराज. उदार अंतकरण कोणाचं? शेतकऱ्याचं महाराज. शेतकऱ्यासारखे कष्ट कोणी करत नाही, म्हणून शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. आणि कष्टाचं खावं महाराज, फुकटचं खाऊ नाही. असं एका ठिकाणी वर्णन आहे महाराज, देवाचं, भावाचं आणि गावाचं कधी माणसाने खाऊ. ज्यांनी देवाचं, भावाचं, गावाचं फुकट खाल्लंय, तुम्ही इतिहास तपासून बघा, त्याचं वाटोळच झाले महाराज. देवाचं, भावाचं, गावाचं कधी खाऊ नये महाराज. कष्टाचं खावं महाराज, फुकटचं खाऊ नाही. दुसऱ्याची हडप केलेली संपत्ती आणि त्या संपत्तीवर पोचलेली संतती मनुष्याला कधीच सुख देऊ शकत नाही महाराज. म्हणून कष्टाचं खावा, फुकटचं खाऊ नका, कष्ट करा. वा, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माची गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकू दे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहू दे. एवढं देवाकडं मागायचं महाराज. हो, आणि देवाची भक्ती करा. मनुष्यजन्म सारखा नाही. आज पहिला दिवस आहे, नामपर प्रकरणातील अभंग आहे. भगवंताचं नामस्मरण केलंच पाहिजे, त्याशिवाय गत्यंतर नाही. केलंच पाहिजे, करावंच लागेल, त्याशिवाय सुटका नाही. मग तुम्ही मला भगवंताचं आम्ही नामस्मरण करू, पण फायदा अभंगाचं पहिलंच. नाम घेता ओठा ओठे, नाम घेता ओठा उठी, नाम घेता ओठा ओठे, नाम घेता ओठा ओठे, नाम घेता ओठा ओठे, होय संसाराचे तोटे, होय संसाराचे तोटे, ऐसा लाभ बाधा गाठे, ऐसा लाभ बाधा गाठे. घेता ओठा ओठे, होया संसाराचे तोटे, होया संसाराचे तोटे, ऐसा लाभ बाधा गाठे, ऐसा लाभ बाधा गाठे. नाम घेता ओठा ओठे, होय संसाराचे तोटे, होय संसाराचे तोटे, होय संसाराचे तोटे. नाम घेता ओठा ओठे, होया संसाराचे तोटे, होया संसाराचे तोटे, होया संसाराचे तोटे, तोटे, तोटे. नाम घेता उठा उठी, होय संसाराचे तुटे, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. भगवंताचं नामस्मरण केल्यावर फायदा काय? होय संसाराचे तुटे. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका झाल्याशिवाय राहणार नाही महाराज, हे संतांनी सांगून ठेवले, पण आपण ऐकत नाही. आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच, ऐकतच नाही महाराज. बरं, काही ठिकाणी कसं होतं महाराज, आपण कीर्तनात एक वाक्य सांगतो, लोक त्याचा गैरफायदा वेगळाच अर्थ घेतात महाराज. आपण हे सांगितलं की लोक वेगळंच करतात महाराज. मी कीर्तनात म्हणलं, एका कीर्तनात असं म्हणलं, मुंबईला कार्यक्रम होता आणि कीर्तनात मी म्हणून गेलो, जसं पेराल वय जसं पेराल. बरं, याच्यात काही चुकीचं आहे का बाबा? चुकीचं आहे का महाराज? शुद्ध बीजा आणि फळे रसा, जे पेराल ते उगवेल. कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसतो, एक जण माझ्या आला ना जवळ, मला म्हणला महाराज जय हरी. मी म्हणलं जय हरी, बोला. तुम्ही बोललेच का? म्हणलं काय बोललो? म्हणलं जसं पेराल तसं उगवेल. म्हणलं बरोबर तर आहे. म्हणलं काय चुकलंय? तो म्हणतो अजिबात नाही, सगळं चुकीचं आहे. म्हणलं झालं काय? तो म्हणतो शेंगदाणा पेरला, शेंगदाणा टरफल आलं कुठून? अहो माझी अकलच बंद झाली ना 5 मिनिटात. मी म्हणलं अरे ठीक आहे ना, पण त्याच्या आतमध्ये शेंगदाणा, तेवढं सांगू नका मला. तुम्ही काय म्हणले? जे पेराल शेंगदाणाला डायरेक्ट शेंगदाणाच आला पाहिजे असं त्याचं मत होतं. मी
म्हणलं ठीक आहे बाबा, पण तुम्हाला सोडीने जो सोडानीच तुम्हाला म्हणलं ठीक आहे, चला तुला उत्तर पाहिजे ना, देतो मी उत्तर, मी हुशारच आहे ना, उत्तर देतो पण फुकट नाही देणार. मला घरी चहा प्यायला नाही. तो म्हणतो ठीक आहे चला. त्याला म्हणलं फक्त चहा आणि बाकी काय आणू नको. तो आला कपात चहा घेऊन, म्हणलं फक्त चहा. ज्याला समजलं नाही त्यांनी डबल महाप्रसाद घ्या. मी म्हणलं फक्त चहा. तो म्हणला महाराज फक्त चहाच आणलाय, खारी टोच बटर बिस्किट नाही. अरे म्हणलं फक्त चहा कप. तो म्हणला महाराज कपाशिवाय कुठं चहा असतो का? म्हणलं मग बावळाटा टरफलाशिवाय कुठं शेंगदाणा असतो? अशी माणसं असतात महाराज, त्यांना कुठं कधी काय कसं बोलावं, कसं वागावं, काय अर्थ घ्यावा अजिबात कळत नाही महाराज. संतांनी सांगून ठेवलं ऐका महाराज. 450 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी संतांनी सांगून ठेवले, फक्त आपल्याला ऐकायचे. आणि जर आपण ऐकलं नाही तर संत वर्णन करतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, 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 हे जरी नाही काल. सरदे शेवटी बाळ बांधून नेईल, सरदे शेवटी सरद शेवटी बाळ बांधून नेईल, सरद शेवटी आमच्या काय बाजारीला आवाज आला पाहिजे. माग बसलेले हा टाळ्या थांबल्या पाहिजे. दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू 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 घ्या कोणी काळामणी, 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 कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी.
वाजवलं नाही की पुढे जाणार नाही, वाजवायला लागेल. हा एक साथ. हा असा ताल असला वा. कुंकू 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 क्या कोणी काळा म्हणे, 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 कुंकू क्या कोणी काळा म्हणे. शेजारीला वा 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 टाळ्या टाळ्या टाळ्या. या शेजारीला मला नाही केलं बया. सर जमलं का नाही? जमलं ना? या शेजारीनं बरं नाही केलं बया. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया. या शेजारीनं बरं नाही केलं बया. आपला आराम करायचं थोडं नाही का? तुमचं चालू द्या. मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया. अपवागा सोमवागा प्रेम नगरावारी, सावध होणे भजने लागा देव करा करवारी. माझ्या माग बसलेली दिसते बरं का मला. ए माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. सोमवागा प्रेम नगरावारी, सावध होणे भजने लागा देव करा कैवारी. माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. राजा शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा, जरी झाला शिवाजी राजा, नाही केली मजा सुखी होती मजा. जरी झाला शिवाजी राजा, जरी झाला शिवाजी राजा, नाही केली मजा सुखी होती मजा. विचार करून न्याय केला, विचार होय काय, विचार होय काय, माय बहिणीची जत्रा करा, माय बहिणीची जत्रा, माय बहिणीची जत्रा. असा सरदार शिवाजी राजाची रहती, असा सरदार शिवाजी राजाची रहती. सगळ्यांची हातवरती, हात 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 माग बसलेले, सगळ्यांचे हात वरती, साईडला बसलेले सगळ्यांचे हात वर वर वर. एक 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 एक
जोरदार टाळ्या वाजून घ्या. फ्रेशच झाले हो तुम्ही. साधू संतांनी सांगितलेलं ऐका महाराज. हो, 450 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी सांगितले, आपण ऐकत नाही. ऐकलं पाहिजे महाराज. विश्वास नाही आपला. काय विश्वास आहे आपला महाराज संतांवर? आहे का? आहे. मी जर तुम्हाला सांगितलं माझ्या नावावर 50 एकर जमीन आहे मालेगाव मध्ये, तुम्हाला खरं वाटलं खोटं? हा, काही ना असं वाटलं महाराज आहे खोटं बोलणार, पण महाराज खोटं बोलल्याशिवाय हा तोंडावर बोलता तो डायरेक्ट. काही ना खरं वाटेल, काही ना खोटं वाटेल, पण महाराज मी जर 7-12 दाखवला तर, वय सर 7-12 दाखवला तर, मग आता पटकन उत्तर द्या. महाराज सांगतो ते खरं का 7-12 सांगतो ते खरं? म्हणजे महाराज खोटारड आहे. हा म्हणजे हा 7-12 सांगतो ते खरं. मग परमार्थामध्ये सुद्धा महाराज बघायचा का 7-12? पाहावे पुराणी विचार. विश्वास नसेल तर पुराणाला विचारून बघा. परमार्थात महाराज नाही 7-12 बघायचा. ज्ञानेश्वरी एक नदी भागवत गाथा आहे, काय 7-12 आहे. महाराज 2 तास कीर्तनात सांगतो ठीक आहे, पण घरी जाऊन उचकलं पाहिजे नक्की तो महाराज खरं सांगतोय का काहीतरी सांगतोय. वा हो, पुरावा फार महत्वाचा असतो महाराज. आणि महाराजांनी पुरावाशिवाय बोलू, आणि जर पुरावाशिवाय बोलला तर महाराजच पुरावा. ज्याला नाही समजलं डबल महाप्रसाद घ्या, घरी मस्त आनंदात झोपा. बघा पुरावा फार महत्वाचा. विश्वास पाहिजे संतांवर. आपला विश्वास नाही राहिला महाराज, विश्वास नाही महाराज. आता जगात विश्वास राहिला कलियुगामध्ये? अजिबात नाही विश्वास. काय विश्वास आहे बघा. मेडिकल स्टोअर मध्ये जा तुम्ही, कातर बांधून ठेवतात. बँकेत जा, पेन बांधून ठेवतात. पानपोईला ग्लास बांधून ठेवतात. बायका नवऱ्याला इकडून लय जोरात आवाज आला, बांधून ठेवतो. बायका नवऱ्याला बांधून ठेवतात. तरी या म्हणतो सोनू तुझा माझ्यावर भरोसा. तू बांधून ठेवला, भरोसा होईल कसा? विश्वास पाहिजे. विश्वास नाही हो. आता लग्नाचं तर लय अवघड झाले. आता तुम्ही माय काय पाहता? अहो माझं झालंय. त्यांना वाटलं महाराजांचं झालंय का नाही. लग्नाचं लय अवघड महाराज. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे, पण ज्याचं राहिलंय ते रोज एकच गाणं ऐकतं. यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. आणि एकदा का लग्न झालं त्याचं गाणंच बदलतं. ये क्या हुआ कैसे हुआ. तू झालंय का? तरी म्हणते क्यों हुआ. शादी का लड्डू खाए वो भी पचताय और ना खाए वो भी पचताय. महाराज लय अवघड कार्यक्रम महाराज. इथं भरपूर तरुण मुली आल्यात महाराज कीर्तनाला. त्यांना मी लहान भावासारखं मार्गदर्शन करतो. पटलं तर घ्या. बघा लग्न करत असताना मुलगा पाहत असताना लय सुंदर बघू नका, देखणं बघू नका. काय करायचं त्याचं? लय मोठा पैशावाला, जमिनीवाला, बंगल्यावाला, गाड्यावाला बघू नका.
मुलगा पाहत असताना फक्त निर्व्यसनी बघा, तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. नाही तर मस्त त्याला 50-1 लाख पगार आहे महाराज, हो 5-50 एकर जमीन आहे, पण रोज जर दारू पिऊन येत असेल तर तो पगार किती दिवस टिकणार, जमीन किती दिवस टिकणार, तो पैसा किती दिवस टिकणार महाराज? अजिबात टिकू शकत नाही महाराज. जो निर्व्यसनी आहे, स्वतःच्या पायावर उभा आहे, कष्ट करायची धमक आहे महाराज, आई वडिलांची सेवा करतो, हो सगळ्यांना मिळून जुळून ठेवतो, त्याच्याशी लग्न करा महाराज. हो अशाला जोडीदार निवडा, बाकी कोणाच्या नादी लागू नका. आता परिस्थिती लय वाईट झाली महाराज, लय वाईट महाराज, लय वाईट. हो जावई पैशावाला भेटला म्हणून बाप गावात फिरत होता सांगत, जावई कसा भेटला? पैशावाला. बाप खुश, गावात नुसता फिरून सांगत होता. पण 1 वर्ष झाले पोरीच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं महाराज. हो बघा, मी नेहमी सांगतो, श्रीमंती बघू नका, गाडी घोडा बंगला गोडी शेती हे बघू नका. हो जो जोडीदार आहे तो समजूतदार असला पाहिजे. अरे पिंजरा सोन्याचा जरी असला तरी पिंजरा तो पिंजराच ना महाराज. हो श्रीमंती बघू नका, मनाची श्रीमंती बघा, तेव्हा सुखी झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. मनाची श्रीमंती फार महत्वाची. वा कष्ट करा, आई वडिलांची सेवा करा महाराज. हो वडील रोज स्वप्न पाहत असतात, एक ना एक दिवस माझा मुलगा यशस्वी होईल, रोज वडिलांचं स्वप्न असतं महाराज. आणि मुलगा रोज स्वप्न बघत असतो, एक ना एक दिवस ती मला हो म्हणल. अरे काय स्वप्न बघितोय, अरे करिअर कडे लक्ष द्या, आई वडिलांची स्वप्न पूर्ण करा, मुलींची लाईन लागेल ना. फालतू गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा करिअर कडे लक्ष द्या, आई वडिलांची स्वप्न पूर्ण करा, बापाचे कष्ट जरा डोळ्यापुढे आणा. हो किती सुंदर वर्णन आहे बघा. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. आई वडिलांचे कष्ट डोळ्यापुढे ठेवा महाराज, आई वडिलांची सेवा करा. वा त्यांचे स्वप्न पूर्ण करा महाराज. देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा, पवित्र अशी तुळशीची माळ घाला, कोणावर येऊ नका रागा, ईश्वराशी जोडा प्रेमाचा धागा, आणि मागायचं ते देवाकडे मागा. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, रखुमा, विठोबा रखुमा, रखुमा, विठोबा रखुमा, रखुमा, विठोबा रखुमा, 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 रखुमा,
चांगले कर्म करा, देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा. हो, असं काहीतरी लाभ बांधा की जेणेकरून देवापर्यंत पोचवा. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. आणि देवापर्यंत पोचण्यासाठी साधन काय? भगवंताचं नाम. नामापरिते साधन नाही, जे तू करीसे आणि काही. वा. आणि या गोष्टी संतांनी सांगून ठेवल्याय. हो बघा, संतांनी पाया पडून सांगितलं, हाका मारून सांगितलं, देवाची शपथ घेऊन सांगितलं, वेळ पडली शिव्या देऊन पाहिलं, पण लोक ऐकत नाही. लोक हाकारून, बघा लोकांना हाकारून सांगतात. तुको बरं आहे, हाकारून सांगे तुका नाम घेता राहू नका, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे. बोलता बोलता बराच वेळ गेला. मी जे काय बोललो ते साधू संतांचे चुकीचे असेल ते माझ्या प्रकृतीचा गुणदोष म्हणून सोडून द्या. हो, आजची झालेली सेवा तुमच्या सर्व जनता जनार्दनांच्या चरणी अर्पण करतो. पुन्हा एकदा गोकुळ सर असतील आमचे, त्यांना मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. एवढं सुंदर कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि गावकऱ्यांचं पण मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. विठाला विठाला सर यांचं मनापासून धन्यवाद. गावकऱ्यांचं मनापासून धन्यवाद महाराज. त्यांच्या सहकार्यामुळे एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित झाला महाराज. हो, आणि सर्वात कौतुकाची गोष्ट म्हणजे आपले साऊंड सिस्टीमवाले दादा. काय तुमचं साऊंडचं नाव काय? हा, विद्यवासिनी. या साऊंड सिस्टीमसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे महाराज, जोरात. वा वा, सुंदर साऊंड सिस्टीम महाराज. आम्ही भरपूर ठिकाणी कार्यक्रमाला फिरतो, अगदी मोठमोठे साऊंड, मोठमोठे मशीन, मोठमोठे स्पीकर लावलेले असतात महाराज. पण सर्वात महत्त्वाचं असतं ते ऑपरेटिंग. महाराजांना, गायकाला, वादकाला टायमिंगला काय पाहिजे बाबा? बेस पाहिजे, ट्रबल पाहिजे, नाही तर महाराज ट्रबलमध्ये यायचा नाही का? पण त्यांनी खूप सुंदर ऑपरेटिंग केलं महाराज. तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो महाराज. सुंदर मृदंगाचार्य गायक असतील महाराज, तुम्ही ऐकणारे सगळे गुणीजन मंडळी, कॅमेरामॅन असतील, यूट्यूबर चॅनल असतील महाराज, वारकरी HD हे चॅनल आहे तिथं, सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. झाडली सेवा तुमच्या जनता जनार्दनांच्या चरणी अर्पण आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.